व्हिडिओ झालेला होता ड्रग्स प्रकरणातला, ज्याच्यामध्ये आता काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर बोलतात. आमचे प्रतिनिधी मिकी घई त्यांच्याशी संवाद साधतो. थेट जाऊ. मग पोलीस करतात काय? वडापावची गाडी लागली तर 10 मिनिटात काढून नेतात. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं ऑफिस हाकेच्या अंतरावर आहे. हे करतात काय? आणि अशा पद्धतीने पुणेकरांना वेठीस धरून हे गुन्हेगारी आणि ही प्रवृत्ती जर ठेचायला लागणार आहे आणि हे ठेचण्यासाठी पुणेकरांना आता हा सगळा कायदा हातात घ्यायची वेळ आली. नाहीतर पुणेकर बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. या प्रकरणामध्ये जर 1 वाजता बंद काय नियम असेल 1-1:30चा तरी 3:30 वाजता चालतात कसे? आणि पुणे शहरामध्ये आजही पहाटे 4-4 वाजेपर्यंत बार चालतात. मग कोथरूड असेल, भोगाव असेल, शिवाजीनगर असेल, वडगाव शेरी असेल, यारोडा कॅन्टोन्मेंट सगळीकडे बार चालू आहेत आणि ते 2-2, 3-3 वाजेपर्यंत चालतात. ह्याची यादी परत एकदा मला पोलीस कमिशनर ऑफिसपाशी जाऊन वाचावी लागेल. अशी परिस्थिती ह्याच्यात प्रचंड प्रमाणामध्ये पोलीस हप्ता घेतात आणि याच्यामुळे वाट लागलेली पुण्याची. या संदर्भात तुम्ही पोलीस आयुक्तांना देखील तक्रार दिली होती, आंदोलन केलं होतं, मध्यंतरी मोठी कारवाई देखील झाली. अनेक जे पब आहेत, बार आहेत ते महानगरपालिकेकडून जमीनदोस्त देखील करण्यात आले. हो, याच्यामध्ये भोगाव कुठं जमीनदोस्त झालं? भोगावमध्ये किती प्रचंड प्रमाणामध्ये बेकायदेशीर बांधकाम आहेत, त्याच्यामध्ये बार चालतात. जे सौंदर्याने नटलेलं तळं असलेल्या बाजूला अख्खं भोगाव बरबाद करायची वेळ आणली. वडगाव शेरीमध्ये तीच परिस्थिती, कोथरूडमध्ये तीच परिस्थिती, शिवाजीनगरमध्ये तीच परिस्थिती. ह्या सगळ्या गोष्टीला अभय दिल्याशिवाय ही गोष्ट राहत नाही. आणि ह्याच्यामध्ये पालकमंत्री लक्ष घालतीलच, पण ह्याच्यामध्ये पुणे पोलिसांनी लक्ष घातलं पाहिजे. ह्या खात्याचे मंत्री आहेत, देसाई कसाईसारखे वागतात, त्यांनी कसाईसारखे वागू नये. एवढी बोंबाबोंब पुण्यात चालली तरी ते काय बोलत नाही. परत मी चौकशी करतो, माहिती घेतो, मी ॲप तयार करतो, मग एखादा विद्यार्थी येऊ द्या, मग त्याचा ठसा बघतो, मग मी कारवाई करतो. अरे काय येड्यात काढायचा का धंदा त्यांनी चालू केलेला आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी हे केलं पाहिजे, पहिला बार बंद केलं पाहिजे, मग ॲप विकसित केला पाहिजे आणि मग ॲपमध्ये घेतलं पाहिजे. ह्यांना मिळणारे पैसे, ह्यांना मिळणारे हप्ते, ह्याच्या जोरावर ते ह्यांना अभय देतात, हे माझं मत आहे. पण आता जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो अगदी इथून हाकेच्या अर्थातच पुण्यातला जो प्रमुख रस्ता आहे फर्ग्युसन रोड, त्या रस्त्यावर आजूबाजूला जर आपण बघितलं तर मोठे मोठे नामांकित असे पुण्यातील महाविद्यालय, कॉलेजेस त्या परिसरात आहेत. तिथं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे तरुण तरुणी असतात. ह्याच्यामध्ये मी वारंवार पोलिसांना फोन करून सांगितलं होतं की या बारमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तरुण येतात आणि इथं अंमली पदार्थ मिळतात. होका पार्लरच्या नावाखाली अनेक पदार्थ त्या ठिकाणी मिळतात. हे मी बऱ्याच वेळा बोललो, पण पोलीस खात्याला जागच येत नाही. आता पोलीस खातं आता काय याच्या पुढं काय करणार? पोलिसांनी जर 3:30 वाजता जर बार चालू आहे तर मग पोलीस करतात काय? शेजारी आमदारांचं ऑफिस आहे, ते काय करतात? म्हणजे ह्याला सगळं अभय दिल्यासारखं काम आहे. पोलीस का कारवाई करत नाहीत? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे असं वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते मंडळी, गुन्हेगार आणि बार मालक हातात हात घालून पुण्याचं राजकारण करताना आपण बघतोय आणि याच्यामध्ये त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे सत्ताधारी लोक करतात. याला पोलीस बळी पडतात आणि पोलीस बळी पडून ही बदनामी पोलिसांची होती आणि पुणेकरांची, आमची तरुणाई बरबाद होण्याचं काम यांच्या सगळ्या एकत्र सांगड घालून ज्या पद्धतीनं पुणेकरांवर हे अशा पद्धतीचं आक्रमक हे अंमली पदार्थ येते हे थांबवलं पाहिजे. कुठून येतंय नेमकं? कारण तुम्ही एवढा पाठपुरावा करताय तरी देखील ललित पाटील केस झालं त्याच्यामध्ये तुम्ही मोठा पाठपुरावा केला तरी देखील पुण्यामध्ये अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, अंमली पदार्थ येत आहेत. पुण्यामध्ये साधी माणिकशान मिळत नाही, मग एवढे अंमली पदार्थ येतात कुठनं? म्हणजे ह्याच्या मागं पोलिसांचा वाढता वावर असल्याशिवाय हे होत नाही. आणि जर होत असेल तर मग हे चाललेलं लक्षात येत का नाही? हा महत्त्वाचा भाग आहे. मग गुप्तचर यंत्रणा काय करते, याला बी काय करते? म्हणजे याच्यामध्ये पोलीस अधिकारी गुंतलेले, त्याचा अर्थ स्पष्ट होतो. त्यामुळे याच्यामध्ये पोलिसांच्या विरोधात असताना व्यवस्थित चाललेला गोरज धंदा आहे आणि लायसन्सच्या नावाखाली इथं मग घर प्या, गांजा प्या, नाही तर काय प्या, फक्त आम्हाला पैसे द्या. मंत्री जर आपण बघितलं शंभूराजे देसाई याच्या अगोदर देखील तुमच्यावर हक्कभंग आणू असं देखील सांगितलेलं होतं. आता देखील तुम्ही जेव्हा एबीपी माझाशी बोलताना त्यांच्याशी बोलत होता तेव्हा देखील त्यांनी सांगितलं की तुम्हाला हेच काम आहे, हे सगळं नाही, मला हे काम आहे वस्तू देते. त्यांनी ओळखलं मला काम काय. त्यांना अधिकारी वाचवायचे आणि मला पुन्हा वाचवायचं आहे. हा फरक बरोबर आहे. ते वस्तू ते खरे, ते खरं बोलले, ह्या शब्द तरी खरं बोलले. पण त्यांनी हेही बोलायला पाहिजे राजपूतचा हप्ता त्यांच्या घरापर्यंत किती जातो हेही त्यांनी बोललं पाहिजे होतं. कारण त्यांचा हप्ता कुठे पुरावे आहेत का? तुम्ही गेल्या वर्षी एक मोठी यादी वाचली होती जिथून जिथून हे सगळे पब पैसे पोचतात, हप्ते पोचतात. त्या राजपूतला उलटा केला ना तर सगळं कळेल. तर राजपूतवरच पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. त्याला उलटा केला की ह्याचं नाव निघून द्यायचं.
आता ह्याच्यावर गुन्हेगारी पद्धतीने यांची ट्रीटमेंट ह्यांना द्यायला पाहिजे पुणेकरांनी. पुणेकर रस्त्यावर आले पाहिजे, कारण ह्यांना कधीतरी उलटं करायची वेळ येणार आहे. आज नाही उद्या हे उलटे होणारच आहेत आणि मग देसाईचं नाव येणारच आहे. मग देसाईने काय थांबू नये. त्यांनी किती आज चांगल्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न केला तर ते चुकीचं आहे. जर एखाद्या मंत्र्याच्या इथे एवढं चाललं आहे आणि मग तो गप असतोय, काय कारवाई करत नाही, तर ह्याचा अर्थ ह्याला मंत्र्यांचा सपोर्ट आहे. तुम्ही गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांच्याकडे काय मागणी कराल? कारण तुम्ही सातत्याने म्हणजे अधिवेशनाच्या वेळेस देखील हे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. अहो यांना सगळंच माहिती आहे, काय मागणी करणार. रोज बोलतो, रोज ओरडतो, घासा कोरडा पाडायची वेळ आली. पुणेकर बर्बाद व्हायला लागलेत हे त्यांना दिसतंय. पण पैशाच्या नादाबाई हे सरकार गुंतलेलं आहे. यांना पैशाशिवाय काही सुचत नाही आणि हा पैसा त्यांना राजकारणात वापरून यांना मोठं व्हायचं. पण आज पुण्याची परिस्थिती काही लई चांगली नाही आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी सगळ्यांचीच आहे. आम्ही रस्त्यावर उतरतो म्हणजे आम्हाला कामच आहे. देसाई साहेब बोलले ते वस्तू ते आम्हाला हेच काम आहे, जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि पोहोचवणार आहे आम्ही. तुमच्यावर हक्कभंग आणू असं देखील म्हणलं. मला काय आणायचं ते आणा, मी तयार आहे. मी हे सगळं मला माहिती आहे माझ्यावर काय काय होणार आहे. भविष्यात तुम्हाला दिसेल माझ्यावर काय काय होणार आहे. मी त्याला काय घाबरत नाही. शेवटी आपण लढणारे कार्यकर्ते आहेत. आपण काही निवडणुका आज आहेत उद्या आहेत, पण आपल्याला पुणेकर म्हणून आपलं कुटुंब म्हणून आपल्याला लढावं लागेल. हे ड्रग्ज पुण्यामध्ये रोखण्यासाठी हे होऊ नये अशा पद्धतीने काय प्रयत्न करावे लागतील? कारण आपण बघतोय पोलीस ऍक्शन घेतात असं दिसतं, कारवाई होते, महानगरपालिका देखील कारवाई करते, मात्र हे कुठं थांबताना दिसत नाही. याच्यामध्ये पुणेकरांनी कायदा हातात घेतला पाहिजे. ज्या पद्धतीनं कोयता गँग आली, ज्या पद्धतीने बंदूक गँग आली, तर पुणेकरांनी एक वेगळी काहीतरी यंत्रणा आणली पाहिजे की अंमली पदार्थ संपवण्यासाठी एखादी यंत्रणा आणली पाहिजे आणि त्यांनी स्वतः जाऊन माझ्या सहित त्या बारवर आंदोलन केले पाहिजे आणि कायदा हातात घेतला पाहिजे, त्याशिवाय बंद होणार नाही. जर आपण बघितलं तर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर इथं थेट आरोप करतायत की या खात्याचे जे मंत्री आहेत त्यांना मोठा पैसा यातून जातो. पोलिसांची देखील यामध्ये मोठी मिलीभगत आहे आणि त्यांच्या आशीर्वादानंच हे सगळं सुरू आहे. वारंवार त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. अनेकदा मुख्यमंत्री असतील, सभागृहामध्ये असेल, असे प्रश्न पुण्याबद्दल उपस्थित केलेले आहेत. आता वेळ पुणेकरांनीच हे सगळं हातात घेऊन रोखण्याची, थांबवण्याची गरज आहे असं मत ते या ठिकाणी व्यक्त करतायत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. आणि आता मुंबई आणि परिसरातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत मुंबई सुपरफास्टमध्ये.